पंकजा मुंडे यांनी सुद्धा ट्विट केलं आहे की जर ओबीसीचे बेकायदेशीर अशा पद्धतीचे प्रमाणपत्र वाटप या सगळ्या काळात केले असेल तर ते रद्द करावेच लागेल आणि ते करण्याची गरज आहे. चांगली मागणी आहे ना. मराठ्यांच्या नेत्याचे पाय धुवून प्यायला सुरुवात करा पोराव. आता मराठ्याच्या नेत्याचे पाय धुवून प्यायला सुरुवात करा. बसायला जागा नव्हती व्यासपीठावर, यांना पाय धुवून प्यायला सुरुवात करा. ओबीसीच्या नेत्याच्या व्यासपीठावर महाराष्ट्रभर मराठ्यांचे काही नेते बसत होते, यांचे पाय धुवायला प्यायला सुरुवात करा. बरं झालं मराठ्यांनी त्यांना पाठबळ देऊन आमच्या बोकांडी बसलं, त्यांना छातावर बसलं. आमच्या चांगलं केलं मराठ्याच्या नेत्याने, खूप छान. मारा मराठ्याच्या नेते, हो मारा मराठ्यांचे पोरं. शिका त्यांच्याकडून काहीतरी. निवडणुका झाले की झाले एक. शिका मराठ्याचे नेते जरा. निवडणुका झाले की झाले ती एक. काहीतरी वाटून द्या लाज. वाई की कोण? अरे पळडात तर पळडात तुम्ही, वाजाती कोण मराठ्याचे नेते हो. लाचेरी नका पत्करू, जात मोठी करू लागा. शिका त्यांचं. ओरिजिनल नोंदी सापडत, ओरिजिनल रद्द करा म्हणते. म्हणजे एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याचे शेती आहे सातबाऱ्यासहित, तरी ते म्हणते त्या सातबाऱ्यावरचं नाव काढतो मग टाक. कळालं का? मराठा समाजाने समजून घ्या यांची काय नियत आहे यावलेवालीची. आपला सातबारा आहे तरी तो म्हणतो तुपलं सातबाऱ्याचं नाव काढ मग टाक. म्हणजे आपल्या हक्काचं आरक्षणच दाबायचंय, आपल्या हक्काची भाकरच चोरायची आणि इस्टेट बी चोरायची. यांना चारही हाताने यांनाच वार पाडायचे आणि परत म्हणायचं मराठा जातीवाद करतो. मी जातीवाद नाही करीत, मी फक्त लावून धरलंय आणि यांचे विचार जगासमोर आणलेत. या ओबीसी नेत्याचे यांचे खरे विचार हे खोटे म्हणत होते आपल्याला, आम्ही तुमचे. मी इगोर का फाडलाय आणि मी प्रामाणिक तुमच्या सोबत राहिलोय, समाजासोबत. मी माझ्या समाजाची पाठराखण करतो, समाजाला खंबीर साथ देतो, म्हणून यांची पोटदुखी. आणि मी कायम समाजाची पाठराखण करणारे, समाजावर अन्याय होऊ देणार नाही. समाजावर अन्याय झाला किंवा पठ्ठ्यावर भरायला मराठ्यांनी विचार बदला. आता रात्रीतून एक जुटीनं सावध राहा. आपल्या ओरिजिनल नोंदी आहेत हे रद्द करायला निघाले. त्यांचं डुप्लिकेट आरक्षण, बोगस आरक्षण का ते. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.